महाविकास आघाडीतील मुंबईतल्या 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे गट 13, काँग्रेस 8, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 आणि सपाला 1 जागा। वांद्रे पूर्व जागेवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा। 2 पक्षांमध्ये ती जागा अडचणीची ठरण्याची शक्यता। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित, कोणत्याही जागेवरून वाद नाही। बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचा बहुतांश जागा वाटप पूर्ण होईल, वाद कुठेही नाही। बैठकीनंतर नाना पटोले यांची माहिती। ज्या पक्षाचा सिटिंग आमदार त्याला ती जागा दिली जाईल, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर जागा वाटप होईल। जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंची उद्या दुपारी 1 वाजता शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंना अकोला पश्चिम मतदारसंघातून उभं करा। अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे माजी नेते जावेद जकारिया यांची मवियाकडे मागणी। शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र। रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा जागेवरून मवियामध्ये बिघाड। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी ठाकरे गटासोबत काँग्रेसही आग्रही। काँग्रेसच्या युवक महिला प्रदेश उपाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक। अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरनं मवियात रस्सीखेच। काँग्रेसकडे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता असतानाच ठाकरे गटही जागेसाठी आक्रमक। भाजप आमदार संतोष दानवे यांच्या विरोधात भोकरदन मतदारसंघात मवियामध्ये रस्सीखेच। शरद पवारांकडे असलेल्या मतदारसंघावर ठाकरे गटाने केला दावा। उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड यांनी केली दावेदारी। मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी खासदार नारायण राणे वर्षावर। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती। माजी खासदार निलेश राणे कुडाळ मालवणमधून इच्छुक। नारायण राणेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उदय सामंत यांना तातडीने वर्षा निवासस्थानी भेटण्याकरता बोलवलं। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत सामंत यांच्याशी शिंदे चर्चा करणार असल्याची माहिती। भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भाजपचं पद आणि चिन्ह हटवलं। हाजी अराफत शेख गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज। आगामी काळात ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा। आदिवासी समूह, ओबीसी आणि वंचित आघाडीने एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे। नागपूरला जेव्हा परिषद घेऊ त्यावेळेस तिसऱ्या आघाडीला नाव देऊ, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 5 तारखेला त्यांची बीडमध्ये रॅली, तर आरपीआय गटाकडनं केज विधानसभा मतदारसंघावर दावा। विधानसभा निवडणुकीत महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागांवर उमेदवार उभे करणार। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा। रासपा अध्यक्ष महादेव जानकर यांचं अमरावतीतल्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य। रत्नागिरीमध्ये वचत गटाच्या महिलांना उदय सामंत यांच्याकडून मोबाईल वाटप। सरकारने मोबाईल दिले, आता आशीर्वाद म्हणून तुम्ही आम्हाला मतांचं बक्षीस द्या। मंत्री उदय सामंत यांच्याकडून रिटर्न गिफ्टची मागणी। माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईमध्ये घेतली भेट। कुणाल दराडे येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती। बारामतीत खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार आमने सामने। युगेंद्र पवारांनी नमस्कार करत सुनेत्रा पवार यांचे घेतले आशीर्वाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।